नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्र हो, आज आपण महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार अभ्यासणार आहोत. परीक्षेमध्ये हा प्रश्न असा असतो, महात्मा फुले यांचे शैक्षणिक विचार स्पष्ट करा किंवा शैक्षणिक विचारावर चर्चा करा, असा प्रश्न परीक्षेमध्ये असतो. तर यामध्ये आपण काय केलं पाहिजे, तर यामध्ये सुरुवातीला आपण प्रस्तावना केली पाहिजे. डिस्क्रिप्टिव्ह जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवायची असते तेव्हा सुरुवातीला प्रस्तावना करायची आणि मग त्यामध्ये आपण महात्मा फुलेंनी हा शिक्षणाचा विचार कशा पद्धतीने हे केला आणि एवढे अनर्थ एका अविद्येने झाले, म्हणजे त्यांनी जी अखंड लिहिलं की विद्येविना मती गेली, हे पूर्ण आपण त्यामध्ये सांगायचं आणि मग काही मुद्द्यांच्या आधारे आपण मुलांचा शैक्षणिक विचार स्पष्ट करू शकतो. त्यामध्ये 7 मुद्दे आपण घेणार आहोत. पहिली, मुलींची शाळा त्यांनी 1848ला चालू केली. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, हा दुसरा मुद्दा आपण घेणार आहोत. तिसरा मुद्दा आहे शिकणाऱ्यांच्या सोयीनुसार शिक्षण. त्याच्यानंतर चौथा मुद्दा आपल्याला घेता येईल की झिरप्याच्या सिद्धांताला ह्यांनी जो विरोध केला की हा सिद्धांत या सगळ्या समाज व्यवस्थेमध्ये कसा अयोग्य आहे. त्यानंतर मग 5वा मुद्दा आहे हंटर कमिशन समोर महात्मा फुलेंनी साक्ष दिलेली आहे. त्यानंतर 6वा मुद्दा आहे प्राथमिक शिक्षण विषयक सूचना, ती सक्तीचा आणि मोफत कसा असावा. त्यानंतर 7वा मुद्दा आहे व्यवसाय अभिमुख शिक्षण. आणि अशा पद्धतीने 7 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला फुलेंचे शिक्षण विषयक विचार स्पष्ट करता येतात. त्यानंतर मग शेवटी आपण समारोप केला पाहिजे. अशा पद्धतीने आपण प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. तर विद्यार्थी मित्र, या चॅनलवर नव्याने आला चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. तर पाहू आपण डायरेक्ट उत्तर कशा पद्धतीने आपल्याला लिहायचा. तर फुलेंचे शिक्षण विषयक विचार स्पष्ट करत असताना सुरुवातीला आपल्याला काय लिहायचे आहे, प्रस्तावना लिहायची आहे. आणि ही प्रस्तावना ही अशा पद्धतीने लिहायची आहे की शिक्षणाच्या अभावाने समाजाचे नुकसान कसे झालेले आहे हे ज्योतिबा फुलेंनी आपल्या रचनेतून नेमकेपणे सांगितलेलं आहे. आणि मग ती रचना इथं आपण लिहिली पाहिजे. ती रचना काय आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, आणि गतीविना वित्त गेले, आणि वित्ताविना शूद्र खचले, आणि इतके अनर्थ एका अविद्येने केले. एक अविद्या एवढे अनर्थ करू शकते हे फुलेंनी त्यातून सांगितलं. आणि एक मोठी क्रांती भारतामध्ये महात्मा फुलेंनी केलेली आहे. त्या काळामध्ये शिक्षणाचे महत्त्व जाणणारे महात्मा फुले हे एकमेव कृत्यशील नेते आहेत, महात्मा आहेत, असं आपण त्यामध्ये नमूद करू शकतो. आणि मग फुलेंनी जी ग्रंथ रचना केली, मग ते शिवाजीचा पोवाडा असो, तृतीयरत्न नाटक असो, गुलामगिरी असो, शेतकऱ्याचा आसूड असो, या सगळ्या ग्रंथांचा उल्लेख सुद्धा आपल्याला प्रस्तावनेमध्ये करता येतो. त्यानंतर मग आपण पहिला मुद्दा घेतला पाहिजे. फुलेंचा शैक्षणिक विचार समजून घेत असताना फुल्यांनी पहिली मुलींची शाळा काढली इसवी सन 1848मध्ये पुणे येथे. त्यांचे ब्राह्मण मित्र भिडे यांच्या वाड्यामध्ये त्यांनी या शाळेची सुरुवात केलेली आहे. पहिली मुलींची शाळा काढली. आणि विषमतेवर आधारित सामाजिक गुलामगिरी नष्ट करायची असेल तर समाजातील कनिष्ठ वर्गाला विद्या संपन्न केले पाहिजे, हा ध्यास ज्योतिबाने घेतलेला आहे. त्यातून मुलींच्या शाळेबरोबरच अस्पृश्य समाजातल्या समजल्या जाणाऱ्या जातीतील मुलांसाठी शाळा सुरू केली. 17 फेब्रुवारी 1852 रोजी शाळेतील मुलींच्या परीक्षा सुरू झाल्या. त्या पाहण्यासाठी विश्रामबाग वाड्याभोवती 2000 माणसे जमली होती. जे एवढा तो सगळा अस्पृश्यांच्या मुलींच्या शाळेच्या आद्य संस्थापकाचा मान महात्मा फुलेंकडे जातो. या कार्यात त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सक्रिय सहभाग घेतला. शिकवायला शिक्षिका भेटत नाही, सावित्रीला त्यांनी शिक्षण दिला. आणि सावित्रीबाईंनी अतिशय खंबीरपणे महात्मा फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून हे काम केलेलं आहे. विरोधाला जाचाला न जुमानता त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले. आपण पाहतो की आपण हे ऐकून आहोत की हे सगळे कर्मठ ब्राह्मण त्यांच्या अंगावर साड्यावर शेण फेकायचे, चिखल फेकायचे, तर ते 2 साडी एकावर एक घालून यायची आणि ती काढून ठेवून मग मुलांना शिकवायच्या. 18 नोव्हेंबर 1848मध्ये त्यांनी मागास जातीतील मुलांसाठी एक वसतिगृह उघडले. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन. फुल्यांनी नुसतं एवढंच केलं का, तर नाही. आधुनिक काळात ज्या छात्रवृत्ती किंवा शिष्यवृत्ती या संकल्पना रूढ झालेल्या आहेत त्याची सुरुवात महात्मा फुल्यांनी केलेली आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा आपल्याला घेता येतो की शिकणाऱ्यांच्या सोयीनुसार शिक्षण, ज्याला आपण अलीकडे आधुनिक भाषेमध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण असं म्हणतो आहोत. शूद्र अतिशूद्र कष्टकऱ्यांच्या लेकरांना त्यांच्या पुरसुतीच्या वेळात शिकावे लागेल याचा विचार करून त्यांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या. ते खडकवासला धरण येरवडा येथील पुलाच्या कामात महात्मा फुले पोट कंत्राटदार होते. तेथील 2000 मजुरांसाठी त्यांनी रात्रीचे प्रौढ वर्ग सुरू केले.
प्रौढ शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, समाज शिक्षण या आधुनिक संकल्पनांची बीजे त्यांच्या कार्यामध्ये आपल्याला आढळतात. इंग्रज सरकारनेही महात्मा फुले पती पत्नींच्या कार्याचा विश्रामवाड्यात सत्कार केला. सत्कारला उत्तर देताना महात्मा फुलेंनी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी केली. आणि मग आपल्याला पुढचा मुद्दा घेता येतो की शिक्षणाचा ड्रेन थिरी ज्याला आपण म्हणतो झिरप्या सिद्धांताला फुलेंनी विरोध केला. 1838 मॅकॅले यांनी शिक्षणाचा झिरप्याचा सिद्धांत मांडला होता. या सिद्धांतानुसार वरिष्ठांना शिक्षण आधी द्यावे, नंतर ते खालच्या स्तरातील लोकांना शिक्षण देतील. पाणी जसे उंच भागात टाकले तर ते खाली सखल भागात उतरते. या तत्वावर हा सिद्धांत आधारित आहे. महात्मा फुलेंनी याला कडाडून विरोध केला. ते म्हणाले, भारतात वरिष्ठांनी कनिष्ठांना शिक्षण देण्याची परंपरा नाही, त्यामुळे असे शिक्षण खालच्या स्तरापर्यंत पोहोचणे शक्य नाही. हे झिरपणार नाही, कारण असा बांध बांधलेला आहे या समाज व्यवस्थेमध्ये, हे त्यांनी सांगितलं. त्यानंतर मग पाचवा मुद्दा आपण घेऊ शकतो, तो म्हणजे हंटर कमिशन. तर यामध्ये हंटर कमिशनला साक्ष जो मुद्दा आहे त्यामध्ये शिक्षण विषयक पाहणी करून सुधारणा करण्याच्या उद्देशाने ब्रिटिशांनी नेमलेलं हे हंटर कमिशनकडे साक्ष देताना फुले म्हणाले, इंग्रज सरकार उच्चभ्रू जातीची मर्जी सांभाळीत सुधारणांचे धोरण अवलंबित आहे. म्हणून येथील सुशिक्षितांची संख्या सूक्ष्मदर्शकाखाली बघावी लागते. उच्चभ्रू जातीच्या दुराग्रहामुळे इंग्रज सरकार शूद्रातिशूद्रांच्या शिक्षणाची अक्षम्य हेडचाळ करीत आहे, हे त्यांनी प्रामुख्याने नोंदवलं आणि ब्रिटिशांना जाणीव करून दिली की अशा पद्धतीने शिक्षण चालणार नाही. त्यानंतरचा सहावा मुद्दा येतो, तो म्हणजे प्राथमिक शिक्षणविषयक सूचना. महात्मा फुलेंनी प्राथमिक शिक्षणाचं महत्त्व ध्यानात घेऊन प्राथमिक शिक्षक शेतकरी वर्गातीलच व प्रशिक्षित असावेत. अभ्यासक्रमात मोडी, बाळबोध वाचन, हिशोबाची माहिती, इतिहास व भूगोल यांचे ज्ञान, त्याचबरोबर शेतीचे प्राथमिक ज्ञान, आरोग्य व नीती यांचा समावेश असावा. दर 3 महिन्यांनी या शाळांची तपासणी युरोपियन तपासणीच्या देखरेखीखाली व्हावी, अशा सूचनाही फुले यांनी दिलेल्या आपल्याला आढळून येतात. यातून आपल्या असं लक्षात येते की नंतरचा 7वा मुद्दा आहे व्यवसायाभिमुख शिक्षण. यातून लक्षात येते की फुलेंनी किती समग्र विचार केलेला आहे शिक्षणाचा. नोकऱ्यांच्या बाजारात सुशिक्षितांची बाहुगर्दी वाढत आहे. याचे कारण शिक्षण व्यवहार उपयोगी नाही, असे महात्मा फुले यांचे मत होते. उद्योगप्रधान आणि आधुनिक पद्धतीने शेती करता येण्यासारखे शिक्षण द्यावे, अभ्यासक्रमातही तसंच आखावा, असे त्यांचे मत होते. हे अत्यंत महत्त्वाचं मत आहे. आजच्या परिस्थितीत सुद्धा ते अत्यंत उपयुक्त ठरते. 1989 हे 1800 असलं पाहिजे. पुणे शहरात ब्रिटिश राजपुत्राचे आगमन झाले. पुणेकरांनी राजपुत्राच्या स्वागताची भव्य तयारी केली होती. राजपुत्र ज्या मार्गाने जाणार होते त्या मार्गावर महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजातील 150 विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले. त्यांच्या हाती पट्टा देण्यात आला. यावर लिहिले होते, आपल्या आजीला सांगा, आम्ही सुखी राष्ट्र आहोत. तथापि 19 कोटी शिक्षणाशिवाय आहोत. इंग्लंडच्या राणीच्या कानावर येथील जनता निरक्षर असल्याचे घालावे. ब्रिटिशांनी शिक्षणासाठी अधिक प्रयत्न करावा आणि या प्रश्नाकडे लक्ष वेधावे, यासाठी केलेला हा प्रयत्न होता आणि हा सविनय मार्गाने केलेला प्रयत्न आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि निष्कर्षामध्ये समारोपामध्ये आपण लिहिलं पाहिजे की आजही महात्मा फुलेंचे शिक्षणविषयक विचार मार्गदर्शक ठरतात. खऱ्या अर्थाने शिक्षक दिनी महात्मा फुलेंची आठवण आपल्याला झाली पाहिजे. सावित्री आणि फुले नसले असते तर आज शिक्षणाचं हे जे काही लोन आहे ते कुठं राहिलं असतं, हा प्रश्न आपल्याला पडतो. कारण शिक्षणाचं काम हे दुहेरी असते. नवीन मूल्य रुजवायची असतात आणि जुनी मूल्य काही नाकारायची असतात, जी बुरसटलेली आहेत. जुनी जळमटं जाळायची असतात आणि ते जाळण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. आणि म्हणून फुल्यांचा गुलामगिरी असो, शेतकऱ्याचा आसूड असो, ही ग्रंथ अत्यंत मूलगामी ठरतात. आजसुद्धा त्याची प्रस्तुत आपल्याला नाकारता येत नाही, याची नोंद करून आपण प्रश्नाचं उत्तर संपवलं पाहिजे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र हो. हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडला असेल. आपण या चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.